आज आम्ही अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही निदर्शन ठेवलेले आहेत। आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की जे 1 जानेवारी रोजी रणजित सुधाकर दांडगे या तरुण युवकाची निर्गुण हत्या झालेली आहे आणि या हत्येच्या निषेधार्थ आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन ठेवले आहे। आमची शासनाला मागणी आहे की जे पीडित कुटुंब आहे, जी पीडिताची पत्नी आहे, तिला किमान 30 लाख रुपयाची मदत झाली पाहिजे, कारण की ही हत्या ही कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे या तरुणाची हत्या झालेली आहे। त्यामुळे शासनाने या महिलेला, या पीडित महिलेला शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे, हिला शासकीय नोकरीत सामावून घेतलं पाहिजे। आणि आमची दुसरी मागणी आहे की जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला फाशी शिक्षा झाली पाहिजे। परभणी आणि बीड मध्ये ज्या प्रकारे शासनाने मदत केली त्या प्रकारे या महिलेची सुद्धा शासनाने मदत केली पाहिजे, ही आमची या निदर्शनाद्वारे आज आमची प्रमुख मागणी आहे। किती दिवस उलटून गेले, अजून न्याय मिळाला नाही आणि याबाबत आपण काय सांगतो? आम्ही 1 जानेवारी रोजी जी घटना घडली त्याच रोजी आम्ही RDC ला आम्ही पत्र दिलं, आम्ही शासनाने याला मदत करावी, परंतु आजपर्यंत आज 20-21 झाले कुठल्या प्रकारची मदत भेटली नाही। कोणताही शासनाचा अधिकारी किंवा मंत्री महोदय कोणी भेट दिलेली नाहीये। त्यामुळे आज आम्ही याचे निदर्शन ठेवले आहे आणि यापुढे जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, या पीडित महिलेला न्याय मिळाला नाही तर आमचं पुढचं जे निदर्शन आहे आम्ही ते मुंबईला मंत्रालयावर करू। आम्ही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तुम्ही निदर्शन मध्ये आवाज उठवत आहेत, काय नेमकं काय कारण? नाही, आज आम्ही पालकमंत्र्याला आम्ही विनंती करणार आहोत आम्ही का पालकमंत्र्यांनी जे आहे त्यांनी या पीडित महिलेला न्याय दिला पाहिजे। आम्ही त्यांना पण भेटलो, त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे की या पीडित महिलेसोबत असा अन्याय झालेला आहे, या पतीची हत्या झालेली आहे आणि शिरसाट साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही मदत करू। आम्ही त्यांची पण वाट बघू, आम्ही महिना 15 दिवस वाट बघू। आम्ही जरी जर कोणती कारवाई झाली नाही तर आम्ही पुढील मंत्रालयावर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही निदर्शन करू। तुम्ही आता सांगितलं की संजय शिरसाट यांनी आम्हाला आश्वासन दिलं, मात्र तुमच्याच आता निदर्शनामध्ये संजय शिरसाट विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली, कसं बघतो त्याच्याकडे? नाही, आता कार्यकर्त्याचा जोश असतो, कार्यकर्त्याला वाटतं लवकरात लवकर याला पीडिताला न्याय भेटला पाहिजे, कारण की घटना उलटून 1 महिना झालेला आहे। कोणत्याही आमदारांना किंवा मंत्र्यांना त्या पीडित कुटुंबाला भेट दिली नाही। दुसऱ्या परभणीकडे असू या बीड असू द्या, राजकारणाचा हे असल्यामुळे पाठबळ असल्यामुळे त्याचा समाज उच्चवर्णीय असल्यामुळे त्यांच्याकडे लवकरात लवकर आमदार, खासदार, मंत्री भेटायला जातात, परंतु आज समाज गरीब असल्यामुळे आणि मी पीडित महिला ही अत्यंत गरीब असल्यामुळे आज तिचं घर झालं, किरायाला सुद्धा पैसे नाहीये। आज लहान लहान लेकरं बाळ उपाशी मरतायत, त्यांच्याकडे कोणी येत नाहीये। त्यामुळे कार्यकर्त्याच्या उत्साहानं म्हणजे आता बोलण्यामुळे ते मंत्र्यावर त्यांना ताशेरे ओढलेले। न्याय मिळाल्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आमच्या असेल जर त्या पीडिताला न्याय भेटला नाही तर आमचं पुढील आंदोलन हे मुंबईला मंत्रालयावर राहणार आहे। आपलं नाव? मी राजू भालेराव, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन। मला न्याय मिळाला पाहिजे आणि मला हे 3 लेकरे आणि माझी खूप गरिबी आहे आणि माझ्या नवऱ्याला हत्या करून मारले गेलेले आणि त्यांची पण कडक सजा, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि माझा न्याय हक्काचं मला सरकारने दिलं पाहिजे आणि माझ्यावर मदत केली पाहिजे आणि त्यांना चांगलं त्यांचं हे केलं पाहिजे, सजा त्यांना शिक्षा। हत्या कधी झाली होती? 1 तारखेला झाली, फाजलपुरा शाळेच्या पाठीमागे। घटना कुठे घडली होती? फाजलपुरा। ती शाळा पण तुटली पाहिजे, त्या शाळेच्या समोर झालं, महापालिकेच्या समोर शाळा तुटली पाहिजे। माझं नाव सुजाता रणजित दांडगे। सर्वात प्रथम माझं नाव अक्षय भालेराव। मी गेल्या काही दिवसा अगोदर महानगरपालिका आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं आणि वावळे सरांना पण निवेदन दिलं होतं की ती महानगरपालिकेची शाळा खूप दिवसापासून पडीत आहे, खूप वर्षापासून पडीत आहे, त्याची लवकरात लवकर डिमॉलिश झाली पाहिजे। कारण की आज तिथं 1 जानेवारी रोजी रात्री मर्डर झाला, तिथं शेजारीच एक किराणा दुकान आहे, तिथं लहान लहान मुलं खेळण्यासाठी जातात, किराणा सामान घेण्यासाठी जातात। तिथं जर एखाद्या उद्या लेकी बाळीवर जर बलात्कार झाला, याचा जिम्मेदार कोण आहे? तर याचे जिम्मेदार नेमकी जय श्रीकांत साहेबच राहतील। कारण की मी वारंवार तिथं निवेदन दिलेत, वावळे सरांना पण रिक्वेस्ट केली, ते काही झालं नाही। आणि माझी शासनाला एकच विनंती आहे की या गरीब कुटुंबातील एक जी महिला आहे रणजित सुधाकर दांडगे, यांची पत्नी सुजाता दांडगे, हिला लवकरात लवकर शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत मिळावी। आणि आपले समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेबांना हीच विनंती आहे की साहेब तुम्ही लवकरात लवकर काहीतरी या गरीब कुटुंबातल्या महिलेला जर एखादी मदत केली तर खूप चांगले विषय राहील। एवढंच बोलतो मी आणि संपवतो। आपलं नाव? अक्षय भालेराव।